पावसाने उसंत घेतल्याने आता भात लावणीचा हंगाम सुरू झाला आहे. चोहीकडे मळे गजबजून गेलेत. कोकणातील भात लावणीचा उत्साह काही आगळा वेगळाच म्हणायला हवा. महिला चिखलात लावणी लावताना कामाचा थकवा दूर करण्यासाठी देवाचा धावा करणारी पारंपरिक लोकगीते गातात. त्यात गवळणी गाणी असतात, पण उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक ओव्यांना महत्त्वाचे स्थान आहे. तो संस्कृतीचा मुख्य भाग आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात भल्लरी म्हणत ओव्या आणि लोकगीते गायली जातात. चिखलात ओळीने अर्थात लाटेत लावणी लावताना लयबद्ध ओव्या आणि गाणी गातानाचा सूर काळजाला भिडणारा असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी भाषेत भक्तिगीते गायली जातात. निसर्ग, पाऊस आणि शेतीचे वर्णन असते. गोपाळा रे गोपाळा आणि पंथ भरचंदना ही लोकप्रिय गाणी म्हटली जातात. जुन्या काळातील महिला लावणी लावताना ज्या सुरात भल्लरी म्हणतात त्या सुरांना आजही पर्याय नाही. पुरुष मंडळी देखील नांगरणी करताना व चिखलवणी दरम्यान देवाची आळवणी करणारी गाणी म्हणत असतात. कोकणच्या या पारंपरिक संस्कृतीला इथल्या शेतकऱ्याने जपले. पिढी बदलली तरी गाणी मात्र बदललेली नाहीत. कृष्णदेवाची गाणी म्हणणारी एक पिढी आजही कोकणच्या ग्रामीण भागात दिसून येते. भात काढताना ओव्या म्हणणाऱ्या महिला सर्रास दिसून येतात. कोकणचा भात लावणी हंगाम म्हणजे एक सामूहिक उत्सव आणि सण मानला जातो. एकमेकांच्या शेतात लावणी लावण्याचा आनंदही या दरम्यान घेतला जातो. मातीशी घट्ट असलेले नाते भातशेती हंगामात दिसून येते. सध्या कोकणात भात लावणीचा हंगाम सुरू असून या हंगामातील भात लावणी उत्सवाचा आनंद चोहीकडे संचारला असून कोकणच्या मातीचा सुगंध दऱ्याखोऱ्यात दरवळतोय. मरण कैसे होईल, कसे होईल, तिचे मरण कसे होईल. भात शेती जशी होते तशी पूर्वी करायचो, म्हणजे एकत्रित कुटुंबामध्ये असताना. परंतु माझ्या एक लक्षात आलं की आता ऑर्गॅनिक शेतीची गरज आहे. त्यावेळीपासून मी आणि माझी मिसेस दोघांनी पण ठरवलं की ऑर्गॅनिककडे आपण जायला पाहिजे. मुळात नाईलाज म्हणून तेव्हा आपण सेंद्रिय शेतीच्या ऐवजी केमिकलयुक्त शेती करत होतो. पण जेव्हा आपल्याकडे काही असे प्रोडक्ट आले की आपण 100% आयुर्वेदिक ऑर्गॅनिक शेती करू शकतो, त्यानुसार आम्ही आता ते करायला लागलो. याला आता 10 वर्ष होत आली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.